नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी सन 2005-2006 मध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 14,98,198 रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली होती। तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन देखील करण्यात आली होती। परंतु सध्या पाण्याची टाकी, पाईपलाईन व त्या ठिकाणची जागा बेपत्ता आहे। या बाबतीत ग्रामपंचायतीस विचारणा केली असता त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही असे उत्तर मिळत आहे। तसेच सक्षम प्राधिकारी भूसंपादन उपविभागीय अधिकारी अकलूज यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत। या सर्व गोष्टींचा छडा लावण्यासाठी दिनांक 24/6/2024 पासून वेळापूर ग्रामपंचायतीसमोर युवराज मंडले व औदुंबर उर्फ पिनू एडगे हे दोन युवक बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला वेळापूर ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे। या आंदोलनाला साथ देत उद्या दिनांक 26 जून 2024 रोजी वेळापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रवक्ते काकासाहेब जाधव काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षच पाहूयात। उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। आता हे दोन जे तरुण बसलेले आहेत, युवराज मंडले आणि पिनू भाऊ येडगे, हे जे धरणे आंदोलन सुरू आहे, या धरणे आंदोलनाविषयी तुमचं काय मत आहे? काल सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत वेळापूर समोर माननीय युवराज मंडले आणि माननीय पिनू भाऊ येडगे दोघंजण बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत। या धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। ते धरणे आंदोलन करण्यामागचं जे कारण आहे ते असं आहे की वेळापूर ग्रामपंचायतच्या हद्दीतील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी 2005-06 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जवळजवळ 14,98,198 रुपये निधीची तरतूद करून वेळापूरमध्ये इकोबोर्डच्या 1417 जो गट नंबर आहे त्या गट नंबरमधील काही जमीन ग्रामपंचायतीसाठी बक्षीसपत्र करून त्या जमिनीमध्ये 75,000 लिटरची क्षमता असणारी पाण्याची टाकी आणि त्या टाकीला पाणी पुरवठा करणारी एक पाईपलाईन आणि त्या टाकीमधून पुन्हा ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन होती। एवढं मोठं काम त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्याच्या माध्यमातून 2005-06 पासून आत्तापर्यंत पाणी पुरवठा होत होता। उघडेवाडी या ठिकाणी जो मोठा तलाव आहे त्या तलावातून पाणी त्या टाकीला दिलं जायचं आणि त्या टाकीमधून पुन्हा वेळापूरचा जो भाग आहे, वेळापूर पुणे पंढरपूर हायवेच्या पलीकडचा भाग, त्या सर्व भागाला त्या टाकीतून पाणी पुरवठा होत होता। परंतु पुणे पंढरपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं अधिग्रहण झालं आणि त्याच्यामध्ये त्या टाकीखालची जमीन, पाण्याची टाकी आणि ती पाईपलाईन हे सगळे त्याच्यामध्ये अधिग्रहण झाले। अधिग्रहण झाल्यानंतर ग्रामपंचायत वेळापूर यांना त्याची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती। परंतु आम्ही ज्यावेळेस ग्रामसेवक असतील, इथले सरपंच असतील, BDO असतील किंवा प्रांत ऑफिसचे भूसंपादन अधिकारी असतील यांच्याशी संपर्क केला आणि याची नुकसान भरपाई वेळापूर ग्रामपंचायतला किती मिळाली तर याचं कोणीही आमच्या समाधानकारक आम्हाला उत्तर देत नाही आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जातं की आमच्याकडे याचं काहीच नाही, आमच्याकडे निधी आलेला नाही, आमच्याकडे एक याचा कागद नाही। आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संपर्क केला आणि त्यांना विचारलं तर त्याने आम्हाला असं सांगितलेलं आहे की 2005-06लाच ते काम आम्ही तयार करून ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे, हँडओव्हर केलेलं आहे। म्हणजे त्याच्यावरती संपूर्ण कब्जा ग्रामपंचायतचा आहे। त्याचं नुकसान भरपाई झाली असेल किंवा ते भूसंपादित झाले असेल तर याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत वेळापूर यांची होती। परंतु ते सांगतायत की आम्हाला याचं काहीच माहिती नाही। म्हणजे ग्रामपंचायतची पाण्याची टाकी असेल, ती जागा असेल आणि पाईपलाईन असेल, याचे जे भूसंपादन झालेलं आहे त्याची जी नुकसान भरपाई मिळालेली आहे हे कोणाला तर मिळालेली आहे। त्याच वेळेस ते भूसंपादन होतं आहे। भूसंपादन केल्यानंतर त्याचं नोटीस येतं, नोटीस आल्यानंतर त्याची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्याचा जो निधी आहे किंवा त्याचं जे नुकसान भरपाई आहे ते त्या खात्यावरती जमा केली जाते। परंतु याची उत्तरं BDO असतील, ग्रामसेवक असतील किंवा भूसंपादनचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असतील कोणीही देत नाही। मग ग्रामपंचायतीचं हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। जवळपास जेवढं नुकसान होतं त्याच्या 5 पट नुकसान भरपाई तिकडून मिळते। जर 14,98,000 जवळपास 15 लाखाचा निधी, जमीन याचं जर नुकसान झालं असेल सगळं तर साधारण 85 लाख, 90 लाख किंवा 1 कोटी रुपये तरी ग्रामपंचायतला मिळायला पाहिजे होतं। परंतु ते मिळालेले नाहीत आणि त्याचा शोधाशोध कुणीही करत नाही। म्हणून हे जे दोघंजण या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत त्याला आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत। लोकांमध्ये कालच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहेत।
लोक रात्री काही लोक जबाबदार लोक गावातली भेटली आणि ते म्हणले की स्वयंस्फूर्तीनं आम्ही आजच्या दिवसामध्ये काय होतंय बघूया आणि आता उद्या आपण गाव बंदचं सुद्धा लोकांना आवाहन करूया. आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक याच्या समर्थनामध्ये आहेत, कारण हा जो निधी आहे हा कुणा एकट्याचा नाही, कुणाच्या बापाच्या घरचा नाही. हा निधी ग्रामस्थांच्या हितासाठी वापरलेला निधी आहे किंवा हे जे पैसे आहेत हेच पैसे गावामध्ये खर्च केले जाऊ शकतात. याच्या माध्यमातून गावाचा विकास केला जाऊ शकतो आणि हे गावातल्या सुजाण जागरूक नागरिकांना कळतं आहे, तरुणांना कळतं आहे. म्हणून ते नागरिक उद्या काय कोणता या आंदोलनाला कोणतं स्वरूप देतील ते सांगता येत नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये काय घडामोडी घडत आहेत ते बघून नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही उद्या गाव बंदचं सुद्धा आवाहन करणार आहे. व्यवसाय वाढवायचा आहे, पण जाहिरात कुठे देऊ हे लक्षात येत नाहीये. अहो, आता विचार करायची गरज नाही, कारण बारामती झटका न्यूज YouTube चॅनलला आपली जाहिरात द्या आणि निश्चिंत राहा. अगदी कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि आपला व्यवसाय वाढवा. तर लगेच आपल्या बारामती झटका न्यूज YouTube चॅनलला संपर्क करा. संपादक श्रीनिवास कदम पाटील, 98 50 10 49 14 आणि 91 30 10 32 14.